आता अजून एक ही खूप खूप जुनी म्हणजे अगदी महाभारत जेव्हा सिरियल वगैरे बघायचो आपण लहान होतो आम्ही तेव्हा डोक्यात सतत असायचं ते महाभारत तर तेव्हा एक कविता लिहिली होती तर त्याला मी अशातच पूर्ण केलं तर ती कविता वाचून दाखवते. महाभारत बघताना हे वेळोवेळी जाणवले ह्यातल्या प्रत्येक पात्राला मी केव्हा तरी जगले. भीष्मासारखे हृदय माझे कर्तव्य प्रेमात घुटमळले. भीष्मासारखे हृदय माझे कर्तव्य प्रेमात घुटमळले. एकाच्या सुखाकरता मी भविष्याला बळी चढवले. एकाच्या सुखाकरता मी भविष्याला बळी चढवले. धृतराष्ट्रासारखे मीही आकांक्षाचे झाड लावले. धृतराष्ट्रासारखे मीही आकांक्षाचे झाड लावले. फळे विषारी चाखताना मग नियतीला दोष दिले. गांधारी सारखे नेत्र असूनही नेत्र झाकून जगले. गांधारी सारखे नेत्र असूनही नेत्र झाकून जगले. लाचार स्वतःच्या अस्तित्वावर क्षणोक्षणी झुरले. दुर्योधनासारखी स्वार्थीही मी वेळोवेळी झाले. दुर्योधनासारखी स्वार्थीही मी वेळोवेळी झाले. शकुनीच्या कारस्थानाचा प्यादा बनून हरले. कर्णासारखे निस्वार्थीपणे कवचही काढून दिले. कर्णासारखे निस्वार्थीपणे कवचही काढून दिले. सामर्थ्य सिद्ध करण्यात अनमोल काही हरवून बसले. द्रौपदी सारखेच अपमानाचे निखारे धगधगते ठेवले. द्रौपदी सारखेच अपमानाचे निखारे धगधगते ठेवले. शिक्षा देण्या दुःशासनास महाभारत घडवले. आता इथे मला नंतर ही जाणीव झाली की द्रौपदी किंवा भीष्म यांच्या खऱ्या त्या भूमिकांकरताच ते योग्य होतं. तर पण तेवढी समज तेव्हा नव्हती जेव्हा ही पहिल्यांदा कविता मी लिहिली आणि ती तशीच राहू दिली मी. परत एकदा. द्रौपदी सारखे अपमानाचे निखारे धगधगते ठेवले. शिक्षा देण्या दुःशासनास महाभारत घडवले. अर्जुनासारखी मी आपताना पाहून निशस्त्रही झाले. अर्जुनासारखी मी आपताना पाहून निशस्त्रही झाले. ऐन युद्धाच्या प्रसंगी कर्माच्या गुंत्यात अडकले. श्रीकृष्णाच्या गीतेतही ओळखीचे काही भासले. श्रीकृष्णाच्या गीतेतही ओळखीचे काही भासले. अंतरंगातून खोल कधीतरी मी हेच होते ऐकले. महाभारतातल्या प्रत्येक पात्रास मी क्षणोक्षणी जगले. महाभारतातल्या प्रत्येक पात्रास मी क्षणोक्षणी जगले. हरत जिंकत पुन्हा पुन्हा कुरुक्षेत्रावर येत राहिले. युग लोटली जन्म गेले तरी युद्ध कधीच न संपले. युग लोटली जन्म गेले तरी युद्ध कधीच न संपले. पण महत्व ह्यालाच मी कोणास आदर्श मानले. महत्व ह्यालाच की मी कोणास आदर्श मानले. कोणाविरुद्ध आणि कोणासोबत मी हे युद्ध लढले. कोणाविरुद्ध आणि कोणासोबत मी हे युद्ध लढले. अगं अप्रतिम अप्रतिम अप्रतिम. तू थोडक्यात संबंध महाभारत समोर आमच्या उभं केलंस. फारच सुंदर. धन्यवाद. आणि धन्यवाद तू ताई. हे तू युद्ध ही आपण रोजच्या दिवसाला लढतोच आहोत. हे किती हम्म. सुंदर शब्दात तू मांडलंयस. अगं ही धन्यवाद. बीएमएमच्या कन्व्हेन्शनला तू ही कविता पाठव त्यांच्या मासिकाकरता. बर नक्की जरूर अगदी पाठवेल. नक्की पाठव. अगदी फार हा. अप्रतिम आहे.